सेल्फ इन्युमरेशन जी 1 मे पासून प्रक्रिया सुरू होती, 1 मे ते 15 मे, याच्यामध्ये sc.census.gov.in या वेबसाईटवर आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. वैयक्तिक माहिती म्हणजे साधारणतः आपल्या घराबाबतचे स्ट्रक्चर इत्यादी बाबतची माहिती आहे. याच्यात महत्वाच्या फक्त 2 गोष्टी आहेत. आपण एक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे आपण हाऊस हेडचं नाव. यांचं नाव हे युनिक असेल कारण या हाऊस हेडच्या नावाने आणि त्या मोबाईल नंबरने दुसऱ्यांना लॉग इन करता येणार नाहीये. त्यामुळं हा एकदाच नंबर आपल्याला देता येईल. त्यानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची बरोबर अचूक माहिती तिथे दिली जाईल याची खातरजमा करा. त्यानंतर सबमिट दाबून एक रेफरन्स आयडी जनरेट होईल. हा रेफरन्स आयडी मात्र जपून ठेवायचा आहे. हा रेफरन्स आयडी कोणाशीही शेअर करायचा नाहीये. फक्त ज्यावेळी दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे 16 मे पासून ज्यावेळी इन्युमरेटर आपल्या घरी व्हिजिट करतील त्यावेळी मात्र तो रेफरन्स आयडी त्यांना द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही भरलेली माहिती त्यांना कळेल आणि तिथून पुढची माहिती त्यांना भरणं सोयीचं होईल. मला वाटतं सेल्फ इन्युमरेशनसाठी आपल्या सगळ्या सांगलीकरांचा खूप प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि या पोर्टलवर sc.census.gov.in या पोर्टलवर आपण स्वतः लॉग इन करून ही माहिती भरू शकाल. इतिहासात पहिल्यांदाच ही जनगणनाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होती आणि इतिहासात पहिल्यांदाच ही संधी मिळते की आपली जनगणनेची माहिती आपण सेल्फ इन्युमरेशनद्वारे स्वतः भरू शकतो. 1 मे पासून आपली स्वगणना पूर्ण करा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सेवकवाणी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा.